have studied about the normal human eye, function and working of the normal human eye. याचं स्टडी केलेलं आहे आपण. Now we'll discuss about the defects of vision and their correction or their remedies as compared to the normal human eye. Some person cannot see the nearby object as well as some person cannot see the distant object. मग काही व्यक्तींना जवळचं दिसत नाही तर काही व्यक्तींना दूरचं दिसण्यामध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट होतात. दीज प्रॉब्लेम्स आर कॉज्ड बाय दी लॉस ऑफ दी पॉवर ऑफ अकोमोडेशन. कारण मेन फंक्शन ऑफ द आय लेन्सचं काय आहे की ड्यू टू द पॉवर ऑफ अकोमोडेशन इट कॅन व्हॅरी द फोकल लेंथ. दॅट मीन्स आय लेन्स कॅन चेंज द फोकल लेंथ टू सी द नियर बाय. फोकल लेंथ चेंज झाल्यामुळं काय होतं दॅट पर्सन कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज डिस्टंट ऑब्जेक्ट. तो पाहू शकतो. पण ज्यावेळेस लॉस ऑफ पॉवर ऑफ अकोमोडेशन ऑफ द आय लेन्स झालेला असेल ना ॲट दिस टाईम डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस इन हिज आय. म्हणजे काही व्यक्तींना दिसण्यामध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट होतात. सम पर्सन कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट बट कांट सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली. बट सम पर्सन कॅन सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली बट अनेबल टू सी द नियर बाय ऑब्जेक्ट. दॅट मीन्स द कॉजेस ऑफ these two defects which will be depends upon the loss of the power of accommodation of the eye lens. आणि मग पॉवर ऑफ अकोमोडेशन लॉस झाल्यामुळे काय होतं डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस इन हिज आय. आणि डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस झाल्यामुळे नेमकं काय होतं तर ॲट दिस टाईम दॅट पर्सन कॅन सी द एनी ऑब्जेक्ट इज फेंट अँड फजी अँड देन यू कॅन सी दॅट द प्रॉब्लेम इज क्रिएटेड इन द ह्युमन आय. त्यावेळेस आपण म्हणतो. मग जनरली देर आर 3 टाईप्स ऑफ द डिफेक्ट्स इन द ह्युमन आय विच विल बी डिपेंड्स अपॉन द डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन. हेही कोणावर अवलंबून आहे तर डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शनवर अवलंबून आहे. डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन का होतं तर पॉवर ऑफ अकोमोडेशन लॉस झाल्यामुळं होतं. आणि पॉवर ऑफ अकोमोडेशन लॉस का होतं तर ड्यू टू द विकनिंग ऑफ दी सिलॅरी मसल्स. या ज्या सिलॅरी मसल्स आहेत या सिलॅरी मसल्स सफिशियंटली रिलॅक्स होत नाही. डू नॉट रिलॅक्स सफिशियंटली. आणि मग याच्यामुळे हे प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ दी डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन देर आर 3 टाईप्स ऑफ द डिफेक्ट्स इन द ह्युमन आय. द फर्स्ट इज द मायोपिया. पहिल्याला काय म्हणायचं मायोपिया असं म्हणायचं. myopia or it is also known as the short sightedness. याला आपण शॉर्ट साइटेडनेस सुद्धा म्हणू शकतो किंवा इट इज ऑल्सो नोन ॲज दी नियर साइटेडनेस. याला नियर साइटेडनेस सुद्धा म्हणतात. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द शॉर्ट साइटेडनेस ऑर मायोपिया ऑर द नियर साइटेडनेस. या ज्या डेफिनेशन तयार झालेल्या आहेत विच विल बी डिपेंड्स अपॉन द पर्सन कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट ऑर डिस्टंट ऑब्जेक्ट याच्यावर अवलंबून आहेत. ए पर्सन हू कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली बट अनेबल टू सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली दॅट टाईप ऑफ द डिफेक्ट इज ऑकर्ड इन द ह्युमन आय इज नोन ॲज द मायोपिया ऑर शॉर्ट साइटेडनेस ऑर नियर साइटेडनेस. की जी व्यक्ती जवळचा ऑब्जेक्ट सहजपणे पाहू शकते पण दूरचा ऑब्जेक्ट जो काय आहे तो दूरचा ऑब्जेक्ट क्लिअर जर पाहत नसेल तर अशा व्यक्तीच्या डोळ्यामध्ये जो काय दोष निर्माण झालेला आहे ना त्याला म्हणायचं मायोपिया. आणि म्हणून ते सांगितलेलं आहे मी. इफ अ पर्सन कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली बट अनेबल टू सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली दॅट टाईप ऑफ द डिफेक्ट इज ऑकर्ड इन द ह्युमन आय इज नोन ॲज द मायोपिया. मग व्हॉट आर द कॉजेस ऑफ द मायोपिया. नेमकं मायोपिया होण्याची कारणे काय आहेत तर मायोपिया होण्याचं पहिलं कारण जे काय आहे ना की एक्सपोज्ड पार्ट ऑफ युअर आय जो काय आहे कोर्निया तर त्या कोर्नियाचं कर्व्हेचर ऑफ द कोर्निया अँड कर्व्हेचर ऑफ द आयलेन्स जो काय आहे ना तो आयलेन्स इन्क्रीज झालेला असतो. आणि इन्क्रीज झाल्यामुळं काय होतं की सिलॅरी मसल जे आहेत त्या सिलॅरी मसल्स डू नॉट रिलॅक्स सफिशियंटली. सिलॅरी मसल्स सहजासहजी काय होत नाहीत सफिशियंटली रिलॅक्स होत नाहीत. आणि रिलॅक्स नसल्यामुळे दी कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ दी आयलेन्स गोज ऑन इन्क्रीजिंग. मी काय सांगितलं की हा जो कर्व्हेचर आहे एक्सपोज्ड पार्ट ऑफ युअर आय इज एक कोर्निया जो आहे त्या कोर्नियाचा कर्व्हेचर हा इन्क्रीज झालेला असतो. असा हा फुगीर बनलेला असतो. आणि त्याच वेळेस आयलेन्स जो काय आहे त्या आयलेन्सचा सुद्धा कर्व्हेचर काय झालेला असतो इन्क्रीज झालेला असतो. आणि इन्क्रीज झाल्यामुळं काय होतं याची जी कॉन्व्हर्जिंग पॉवर आहे कॉन्व्हर्जिंग पॉवर गोज ऑन इन्क्रीजिंग. हे एक कारण झालं. त्याच्यामध्ये दुसरं एक कारण दिलेलं आहे की जे काही आयलेन्स जो काय आहे आयलेन्सच्या नियर असलेल्या जे काही सिलॅरी मसल्स आहेत त्या सिलॅरी मसल्स सफिशियंटली रिलॅक्स होत नाहीत. आणि रिलॅक्स होत नसल्यामुळे याची कॉन्व्हर्जिंग पॉवर काय झालेली असते इन्क्रीज झालेली असते. हे एक पहिलं रिझन दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये. म्हणजे
पहिले डेफिनेशन सांगा आणि नंतर कॉजेस सांगा की नेमकं कशामुळे होतं. तर पहिलं कारण सांगायचं याच्यामध्ये कर्व्हेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स इन्क्रीजेस. त्याच्यामध्ये सांगायचं सिलॅरी मसल्स डो नॉट रिलॅक्स सफिशियंटली. आणि मग याच्यामुळं काय होतं की कॉन्व्हर्जिंग पॉवर गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि कॉन्व्हर्जिंग पॉवर गोज ऑन इन्क्रीजिंग झाल्यामुळे वेन द पर्सन कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट ॲट दिस टाईम द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज फॉर्म ऑन ए रेटिना. बट वेन दॅट पर्सन ट्राय टू सी द डिस्टंट ऑब्जेक्ट ॲट दिस टाईम ड्यू टू द इन्क्रीजिंग कॉन्व्हर्जिंग पॉवर द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज फॉर्म बिफोर द रेटिना. आणि रेटिनाच्या अगोदरची इमेज तयार झाल्यामुळे रेटिना कांट सेंड धिस मेसेज टू द ब्रेन विथ द हेल्प ऑफ द ऑप्टिकल नर्व लाईक द इलेक्ट्रिकल सिग्नल. ड्यू टू दिस रिझन दॅट पर्सन कांट सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली. मग त्याचे नेमकं कारण काय आहेत की कर्व्हेचर ऑफ द कॉर्निया अँड आयलेन्स हा काय झालेला असतो, इन्क्रीज झालेला असतो. सिलॅरी मसल्स डो नॉट रिलॅक्स सफिशियंटली. आणि मग सिलॅरी मसल्स डो नॉट रिलॅक्स सफिशियंटली असल्यामुळे याच्यामुळे काय होतं की कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ दी आयलेन्स गोज ऑन इन्क्रीजिंग. आयलेन्सची कॉन्व्हर्ज करण्याची जी काय पॉवर आहे ती वाढलेली असते. आणि म्हणून इमेज ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज फॉर्म बिफोर द रेटिना इफ द पर्सन कॅन सी द डिस्टंट ऑब्जेक्ट. त्यावेळेस त्याची इमेज जी काय होती ती बिफोर द रेटिना तयार होते. सेकंड कॉज काय दिलेला आहे की शेप ऑफ द आयबॉल इज इलॉंगेटेड अँड शेप ऑफ द आयलेन्स इज ऑल्सो बी इलॉंगेटेड. किंवा आपण एक जरी कारण लिहिले तरी चालेल की आयबॉलचा जो काही शेप आहे, शेप ऑफ आयबॉल इज इलॉंगेटेड. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये? ॲज कम्पेअर टू द नॉर्मल ह्युमन आय. ॲज कम्पेअर टू द नॉर्मल ह्युमन आय. नॉर्मल ह्युमन आयची जी काय आयबॉलची डायमीटर आहे ती आहे 2.4 सेंटीमीटर. आणि मग याची जी काय आयबॉलची डायमीटर येते ती ग्रेटर दॅन 2.4 सेंटीमीटर येते. मीन्स शॉर्ट शेप ऑफ द आयबॉल इज इलॉंगेटेड ॲज कम्पेअर टू द नॉर्मल ह्युमन आय. म्हणून काय होतं, डिस्टन्स बिटवीन आय लेन्स अँड रेटिना इज मोर ॲज कम्पेअर टू द नॉर्मल ह्युमन आय. मग बघूया आपण डायग्रॅममध्ये. सपोज दिस इज द शेप ऑफ दी आयबॉल. कारण आयबॉलचा शेप जो काय आहे, सपोज दिस इज द नॉर्मल ह्युमन आय. ॲज कम्पेअर टू द नॉर्मल ह्युमन आय शेप ऑफ द आयबॉल इज इलॉंगेटेड. हे सेकंड रिझन दिलेलं आहे मी. शेप ऑफ द आयबॉल इज इलॉंगेटेड. त्याच वेळेस इथं जो काय सांगितलेलं आहे की पहिल्या रिझनमध्ये सांगितलेलं आहे की त्याचा जो काही आयलेन्स आहे हा आयलेन्सचा कर्व्हेचर वाढलेला असतो. आणि याच्या अगोदर जो दिलेला आहे आपल्याला कॉर्निया, या कॉर्नियाचा सुद्धा कर्व्हेचर वाढलेला असतो. पण आपल्या इथं कॉर्नियाची जास्त आवश्यकता नाही रिफ्रॅक्शन दाखवताना. मग आयलेन्सचा जो काय शेप आहे हा बल्जेस झालेला असतो. आणि बल्जेस झाल्यामुळं काय होतं, याची फोकल लेंथ जी काय आहे ती फोकल लेंथ कमी झालेली असते. म्हणजे आपल्याला पहिलं रिझन सांगता येईल कर्व्हेचर ऑफ द कॉर्निया अँड आयलेन्स इन्क्रीजेस वेन द पर्सन कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट. जेव्हा ए पर्सन हू कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली. नियर बाय ऑब्जेक्ट ज्यावेळेस ती ऑब्जेक्ट पाहते त्यावेळेस त्या नियर बाय ऑब्जेक्टपासून निघालेले जे काय रे आहेत ते रे काय होतात, आफ्टर द रिफ्रॅक्शन ऑल दीज रेज आर मीट टुगेदर ऑन ए रेटिना. देअरफॉर दॅट पर्सन कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली and retina immediately send this message to the brain with the help of the optical nerve like the electrical signal. Due to this reason that person can see the nearby object clearly. मग ज्यावेळेस when that person, आता हा तो शेप तर तोच राहणार आहे. हा आहे आयलेन्स आणि हा आहे रेटिना. The distance between the eyelens and retina is more as compared to the normal human eye and that person try to see the nearby object clearly but unable to see the distant object. मग डिस्टंट ऑब्जेक्टपासून येणारे जे काय रे आहेत दे आर पॅरलल टू इच अदर बट आफ्टर द रिफ्रॅक्शन याची कॉन्व्हर्जिंग जी काय पॉवर आहे ही कॉन्व्हर्जिंग पॉवर जास्त असल्यामुळे काय होईल, हा तो जो काय आयलेन्स आहे आयलेन्सचा शेप तर तोच राहणार आहे. मग दूरवरून येणार, कारण ड्यू टू द विकनिंग ऑफ द सिलरी मसल्स आयलेन्स जो काय आहे तो सफिशियंटली त्याची फोकल लेंथ चेंज करणार नाही.
मग अशा वेळेस काय होईल, दूरवरून येणाऱ्या ऑब्जेक्टपासून येणारे रे आफ्टर द रिफ्रॅक्शन कारण कॉन्व्हर्जिंग पॉवर याची वाढलेली आहे. कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढल्यामुळे काय होतं की दूरवरून येणाऱ्या रेपासून आफ्टर द रिफ्रॅक्शन दीज रेज आर मेट टुगेदर बिफोर द रेटिना. कारण याची कॉन्व्हर्जिंग पॉवर नॉर्मल ह्युमन आयच्या कम्पॅरेटिव्हली वाढलेली असते. म्हणून आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर मेट टुगेदर बिफोर द रेटिना. ड्यू टू दिस रिझन दॅट पर्सन कॅन नॉट सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली. तो डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअर पाहू शकत नाही. हा नियर बाय ऑब्जेक्ट होता. कारण नियर बाय ऑब्जेक्टने त्याचा शेप ऑफ द आयबॉल शेप ऑफ द आयलेस जो काय आहे तो फुगीर झाल्यामुळे काय होतं, त्याची फोकल लेंथ कमी होते. म्हणजे कॉन्व्हर्जिंग पॉवर सफिशियंट आहे. पण ज्यावेळेस तो दूरचा ऑब्जेक्ट पाहिजे त्यावेळेस कॉन्व्हर्जिंग पॉवर त्याची कमी होत नाही. कॉन्व्हर्जिंग पॉवर ॲज इट इज राहते. आणि म्हणून आफ्टर रिफ्रॅक्शन दे आर मेट टुगेदर बिफोर द रेटिना बट देर इज द डिफिशियन्सी ऑफ द लाईट सेन्सिटिव्ह सेल. रेटिनावर जर इमेज जर फॉर्म झाली नसेल तर रेटिना कांट सेंड दिस मेसेज टू द ब्रेन विथ द हेल्प ऑफ द ऑप्टिकल नर्व. पाठवू शकत नाही. अँड ॲट दिस टाईम दॅट पर्सन कॅन नॉट सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली. मग टू ओव्हरकम धिस टाईप ऑफ द डिफेक्ट याच्यावर जर मात आपल्याला करायची असेल तर मुळात म्हणजे नियर बाय ऑब्जेक्टला काही प्रॉब्लेम नाही, पण डिस्टंट ऑब्जेक्ट पाहण्यासाठी जर त्याच्यावर मात करायची असेल तर मुळात आपल्याला त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी करावी लागेल. कारण कॉन्व्हर्जिंग पॉवर जर कमी केली, कॉन्व्हर्ज होण्याची जर पॉवर कमी केली, कॉन्व्हर्जिंग पॉवर आपल्याला जी काय आहे ती, कारण इथं कॉन्व्हर्जिंग पॉवर जास्त असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, ते त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर आपल्याला वाढवावी लागेल, कमी करावी लागेल. आणि कॉन्व्हर्जिंग पॉवर जर कमी करायची असेल तर ॲट दिस टाईम यू कॅन यूज द स्पेक्टॅकल्स हॅविंग द विच टाईप ऑफ द लेन्स, कॉन्केव्ह लेन्स आपल्याला इथे यूज करावं लागेल. आणि कॉन्केव्ह लेन्स यूज केल्यामुळे काय होतील, ऑल दीज रेज आर डायव्हर्ज होतील. हात जाणारा रे काय होईल, डायव्हर्ज होईल. आणि डायव्हर्ज झाल्यामुळे हा मूळ जो पाथने जाणार रे तो डायव्हर्ज होईल, हा सुद्धा डायव्हर्ज होईल, हा डायव्हर्ज होईल आणि हा सुद्धा डायव्हर्ज होईल. म्हणजे डायव्हर्जिंग पॉवर याची गोज ऑन इन्क्रीजिंग आणि डायव्हर्जिंग पॉवर गोज ऑन इन्क्रीजिंग थ्रू द कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्समुळे त्याची डायव्हर्जिंग पॉवर वाढेल आणि डायव्हर्जिंग पॉवर वाढल्यामुळे डिस्टन्स बिटवीन द टू कॉन्स्केटिव्ह लाईट रेज गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि इन्क्रीजिंग झाल्यामुळे काय होईल, आफ्टर द रिफ्रॅक्शन अगेन दे आर कॉन्व्हर्ज. परंतु मूळचं जे काही कॉन्व्हर्जिंग आहे त्याच्यापेक्षा कॉन्व्हर्जिंग पॉवर त्याची काय झाली असेल, कमी झालेली असेल. आणि कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी झाल्यामुळे आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर मेट टुगेदर ऑन द रेटिना. ही जी मूळचा पाथ आहे त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर मोर होती ॲज कम्पेअर टू दिस. म्हणजे कॉन्केव्ह लेन्स यूज केल्यामुळे त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर गोज ऑन डिक्रीजिंग. आणि कॉन्व्हर्जिंग पॉवर गोज ऑन डिक्रीजिंग झाल्यामुळे आफ्टर द रिफ्रॅक्ट थ्रू द आय लेन्स आफ्टर द रिफ्रॅक्शन they are made together on a retina. That means the image of that distant object is formed on a retina. And the retina is made up from the light sensitive cell. The light sensitive cells are excited and immediately these light sensitive cell or the retina immediately send this message toward the brain with the help of the optical nerve. And where there is the interpretation of the image on the brain, at this time you can see the distant object. म्हणजे टू ओव्हरकम धिस टाईप ऑफ द डिफेक्ट यू कॅन यूज द स्पेक्टॅकल्स हॅविंग द विच टाईप ऑफ द लेन्स, यू कॅन यूज द कॉन्केव्ह लेन्स हॅविंग द सफिशियंट फोकल लेंथ. मग आता याच्यामध्ये आपल्याला टू ओव्हरकम धिस टाईप ऑफ द डिफेक्ट यू कॅन यूज द स्पेक्टॅकल्स हॅविंग द कॉन्केव्ह लेन्स. मग प्रत्येक व्यक्तीला जर बऱ्याच व्यक्तींना हा जर मायोपिया डिफेक्ट झाला असेल, शॉर्ट सायटेडनेस झालेला असेल तर प्रत्येकाची फोकल लेंथ सेम असेल का नसेल, विच विल बी डिपेंड्स अपॉन देअर आय लेन्स. मॅग्निट्यूड जे काय आहे त्याचं नियर सायटेडनेसच्या मॅग्निट्यूडवर डिपेंड असेल. म्हणजे जरी बऱ्याच व्यक्तींना हा मायोपिया डिफेक्ट असला तरी प्रत्येकाला सेम फोकल लेंथ असलेली काय असणार नाही आहे, सेम फोकल लेंथ असलेला स्पेक्टॅकल्स लेन्स वापरता येणार नाही आपल्याला. त्याच्यामध्ये डिफरंट वेवलेंथ असलेला लेन्स वापरावा लागेल. दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट दी. दॅट मीन्स टू ओव्हरकम दी मायोपिया और शॉर्ट सायटेडनेस और नियर सायटेडनेस यू कॅन यूज द स्पेक्टॅकल्स हॅविंग द विच टाईप ऑफ द लेन्स, कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्समुळे काय होईल, त्याची डायव्हर्जिंग पॉवर इन्क्रीज होईल आणि डायव्हर्जिंग पॉवर इन्क्रीज झाल्यामुळे जेव्हा ते रे डायव्हर्ट झालेले रे आय लेन्समधून जातील तेव्हा आफ्टर रिफ्रॅक्शन देअर कॉन्व्हर्जिंग पॉवर गोज ऑन डिक्रीजिंग ॲज कम्पेअर टू द फर्स्ट. अँड ड्यू टू दिस रिझन द इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज फॉर्म ऑन ए रेटिना. तर यामुळे आपण याच्यावर मात करू शकतो. दिस इज द फर्स्ट डिफेक्ट. ऑफ द डिफेक्ट ऑफ द ह्युमन आय इज नथिंग बट द हायपरमेट्रोपिया. It is also known as the distant sightedness or it is also known as the long sightedness.
मग हा डिफेक्ट असणाऱ्या व्यक्तीला दूरचं दिसतं का जवळचं दिसतं, पहिले हे क्लिअर करणं आवश्यक आहे. ए पर्सन हू कॅन सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली बट अनेबल टू सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली, दॅट टाईप ऑफ द डिफेक्ट इज ऑकर्ड इन द ह्युमन आय इज नोन ॲज द हायपरमेट्रोपिया. की ज्या व्यक्तीला दूरचं क्लिअर दिसतं पण जवळचं क्लिअर दिसत नाही, अशा व्यक्तीच्या डोळ्यामध्ये जो दोष निर्माण झालेला आहे ना, त्याला म्हणायचं हायपरमेट्रोपिया असं म्हणायचं. म्हणजे जवळचं दिसत नाही याचा अर्थ हे काय डिस्टन्स जास्त अंतर नाही, हे आहे 25 सेंटीमीटरच्या नियर अबाउट, म्हणजे जास्त अंतरावर नाही आहे हा ऑब्जेक्ट. म्हणजे 25 सेंटीमीटरच्या आत जर आसपास जर त्याला क्लिअर दिसत नसेल तर आपण काय म्हणतो, इट इज नथिंग बट द पर्सन कॅन सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली बट अनेबल टू सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली, दॅट टाईप ऑफ द डिफेक्ट इज ऑकर इन द ह्युमन आय इज नोन ॲज द hypermetropia, or it is also known as the distant sightedness, or it is also known as the long sightedness or far sightedness. आपण 3-4 नाव वापरू शकतो याच्यामध्ये, फार, डिस्टंट, हायपरमेट्रोपिया और लॉंग साइटेडनेस. मग व्हॉट आर द कॉजेस ऑफ द हायपरमेट्रोपिया, काय कॉजेस आहेत. आपण मायोपियामध्ये कॉजेस काय पाहिलेले होते सुरुवातीला, की कर्व्हेचर ऑफ द जो काही कोर्निया आहे, कोर्नियाचा कर्व्हेचर, हा कोर्नियाचा कर्व्हेचर आणि आयलेसचा कर्व्हेचर हा मोर होता. पण याच्यामध्ये मात्र कर्व्हेचर म्हणजे हा पार्ट जो काय आहे की तो कर्व जास्त होता का कमी होता, तर याच्यामध्ये कर्व्हेचर ऑफ द कोर्निया अँड कर्व्हेचर ऑफ द आयलेस इज काय आहे, लेस आहे ॲज कम्पेअर टू द नॉर्मल ह्युमन आय. नॉर्मल ह्युमन आयच्या तुलनेमध्ये हा जो काय वक्रभाग आहे तो वक्रभाग कमी आहे. कशाचा कमी, कोर्नियाचा कमी आहे आणि आयलेसचा कमी आहे. त्याच्यामुळं काय होतं, याच्यामध्ये आयलेसचा शेप जो काय आहे तो इलॉंगेटेड बनलेला असतो. म्हणून दॅट पर्सन, आणि म्हणून त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर जी काय आहे ती कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी झालेली असते. मग याच्यामध्ये रिझन काय सांगता येईल आपल्याला. पहिलं रिझन, व्हॉट आर द कॉजेस ऑफ द डिफेक्ट्स ऑफ द हायपरमेट्रोपिया. मग पहिलं कारण सांगायचं याच्यामध्ये की कर्व्हेचर ऑफ द कोर्निया अँड आयलेस गोज ऑन डिक्रीजिंग. सिलरी मसल्स डू नॉट रिलॅक्स सफिशियंटली. याच्यामुळं काय होतं त्याचे की कॉन्व्हर्जिंग पॉवर जी काय आहे, कॉन्व्हर्जिंग पॉवर गोज ऑन डिक्रीजिंग झालेली असते. कॉन्व्हर्जिंग पॉवर जर डिक्रीज झाली तर रिफ्रॅक्टेड रे हे दूर अंतरावर मीट होत असतात, आणि कॉन्व्हर्जिंग जर पॉवर वाढली तर रिफ्रॅक्टेड रे हे जवळ अंतरावर एकत्र येतात. मग अशा वेळेस द पर्सन कॅन सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली. बट डिस्टंट ऑब्जेक्टवरून येणारे जे काय रे आहेत आणि त्याचा जो काय कर्व्हेचर ऑफ द आयलेस आहे, हा कर्व्हेचर ऑफ द आयलेस कमी झाल्यामुळे त्याचा शेप जो काय, कर्व्हेचर म्हणजे हा कर्व्हेचर जास्त आहे आणि आपण असंच जर दाखवला तर याचा कर्व्हेचर कमी आहे, म्हणजे वक्र असणारा भाग त्याचा कमी झालेला आहे. कुणाचा, आयलेसचा. आणि म्हणून आयलेस इज इलॉंगेटेड आहे. म्हणून इन्फानाइट नंबर ऑफ द रेज आर कमिंग फ्रॉम द डिस्टंट ऑब्जेक्ट, बट आफ्टर द रिफ्रॅक्शन त्याची कॉन्व्हर्जिंग पॉवर कमी असल्यामुळे आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर मेड टुगेदर ऑन ए रेटिना. हे रेटिनावर एकत्र येतात आणि मग इमिजिएटली रेटिना सेंड हिस मेसेज टू द ब्रेन विथ द हेल्प ऑफ द ऑप्टिकल नर्व. मी कॉजेस सांगितले याचे. पहिलं कॉजेस काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये की रिलेटेड टू द कर्व्हेचर. कोणाचं कर्व्हेचर, कर्व्हेचर ऑफ दी कोर्निया अँड कर्व्हेचर ऑफ दी आयलेस. हा जो काय झालेला आहे कर्व्हेचर ऑफ द कोर्निया अँड आयलेस गोज ऑन डिक्रीजिंग. आणि डिक्रीजिंग झाल्यामुळं काय होतं की येणारे जी काय रे आहेत त्याचं रिफ्रॅक्शन जे होणार आहे ते रिफ्रॅक्शन काय होतं की कॉन्व्हर्जिंग पॉवर ही कमी होते. मग याच्यामुळे कॉन्व्हर्जिंग पॉवर इज लेस, कॉन्व्हर्जिंग पॉवर इज लेस असल्यामुळे इझिली द रिफ्रॅक्टेड रेज आर मेड टुगेदर ऑन ए रेटिना. पण द लाईट रेज ओरिजिनेटेड फ्रॉम द नियर बाय ऑब्जेक्ट जर असेल तर इन्फानाइट रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम द नियर बाय ऑब्जेक्ट, बट ड्यू टू द सेकंड रिजन त्याच्यामध्ये देता येईल आपल्याला की शेप ऑफ द आयबॉल जो काय आहे तो शेप ऑफ द आयबॉल हा काय झालेला असतो, फ्लॅटन्ड झालेला असतो. आणि फ्लॅटन्ड झाल्यामुळे डिस्टन्स बिटवीन जो काय आहे, म्हणजे हा आयबॉलचा जो काय शेप आहे या आयबॉलची जी काय डायमीटर आहे इट इज लेस दॅन 2.4 सेंटीमीटर आहे. मग लेस दॅन 2.4 सेंटीमीटर असेल तर नॉर्मल ह्युमन आय नाही आहे. मग जर याच्यापेक्षा कमी असेल डिस्टन्स शेप ऑफ दी आयबॉल इज किंवा डायमीटर ऑफ दी आयबॉल इज लेस दॅन द नॉर्मल ह्युमन आय,
इथं जो काय आयबॉल आहे, या आयबॉलची जी काय डायमीटर आहे ती नॉर्मल ह्युमन आयच्या तुलनेमध्ये कमी आहे आणि म्हणून डिस्टन्स बिटवीन कोणामधलं डिस्टन्स बिटवीन द आय लेन्स अँड रेटिना इज लेस ॲज कम्पेअर टू द नॉर्मल ह्युमन आय. मग नॉर्मल ह्युमन आयच्या तुलनेमध्ये या आय लेन्समधलं आणि रेटिनामधलं डिस्टन्स काय झालेलं असतं, कमी झालेलं असतं. मग द रेज ओरिजिनेटेड फ्रॉम द नियर बाय ऑब्जेक्ट आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर मेड टुगेदर बिहाइंड द रेटिना. म्हणजे रेटिनाच्या पाठीमागे एकत्र आल्या तर काय होईल, आपल्याला भास होईल, रेटिनावर एकत्र येणार नाही. म्हणजे ॲक्च्युअली देर इज द फॉर्मेशन ऑफ द इमेज बिहाइंड द रेटिना. आणि मग बिहाइंड द रेटिना असेल तर देर इज द डिफिशियन्सी ऑफ द लाईट सेन्सिटिव्ह सेल. Therefore, retina can't send this message toward the brain with the help of the optical nerve. Due to this reason, that person cannot see the nearby object clearly. मग जर नियरबाय ऑब्जेक्ट जर पाहायचा असेल तर आपल्याला याची कॉन्व्हर्जिंग पॉवर जी कमी झालेली आहे ती कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढवावी लागेल. की हात जाणारा जो रे आहे, हा पहिला रे जो आहे तो जर आपण जास्त कॉन्व्हर्ज केला, हा थोडा जास्त कॉन्व्हर्ज केला, हा थोडा जास्त कॉन्व्हर्ज केला, हा कॉन्व्हर्ज जास्त केला, तर आफ्टर द रिफ्रॅक्शन हे सगळे रे कुठे एकत्र येतील, हे सगळे रे येतील रेटिनावर एकत्र येईल. आणि मग रेटिनावर त्याची इमेज तयार झाली की रेटिना इमिजिएटली सेंड धिस मेसेज टू द ब्रेन. म्हणजे टू ओव्हरकम धिस टाईप ऑफ द डिफेक्ट, मग बिफोर द आय लेन्स, मग समजा मी नियर बाय ऑब्जेक्ट घेतलेला आहे, इथं हा नियर बाय ऑब्जेक्टपासून निघणारे रे, इन्फायनाईट नंबर ऑफ द रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम दॅट ऑब्जेक्ट. पण आपल्याला बिफोर द लेन्समधून जे काही रे जाणारे आहेत तेच रे अगोदर काय करायचे आहेत, त्यांची जी काही कॉन्व्हर्जिंग पॉवर आहे ती कॉन्व्हर्जिंग पॉवर आपल्याला वाढवावं लागेल. आणि कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढवायची असेल तर यू कॅन यूज द कॉन्व्हेक्स लेन्स. मग इन्फायनाईट नंबर ऑफ द रेज आर ओरिजिनेटेड फ्रॉम द नियर बाय ऑब्जेक्ट आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर कॉन्व्हर्ज, असे इन्फायनाईट नंबर ऑफ द रेज असतील. आणि मग जेव्हा ते कॉन्व्हेक्स लेन्समधून जातील त्यावेळी त्यांचा ओरिजिनल पाथ असं जाण्याऐवजी ते काय होतील, थोडी कॉन्व्हर्ज होतील. म्हणजे डिस्टन्स बिटवीन द नेबरिंग रिफ्रॅक्टेड रेज गोज ऑन डिक्रीजिंग. And when they are enter through the eye lens after the refraction, they are made together on a retina. कारण मुळातून यांच्यामध्ये असणारं डिस्टन्सच जर कमी केलं आपण, म्हणजे कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढवावं लागेल. आणि वाढलेली कॉन्व्हर्जिंग पॉवर जी काय आहे रेची, ते जेव्हा आय लेन्समधून जातील तेव्हा आफ्टर द रिफ्रॅक्शन दे आर मेड टुगेदर ऑन ए रेटिना. and retina immediately send this message toward the brain with the help of the optical nerve and like the electrical signal. And where there is the interpretation of the image of that nearby object, at this time that person can see the nearby object. That means to overcome this type of the defect, hypermetropia or farsightedness or long-sightedness, you can use the spectacles having the convex lens. कॉन्व्हेक्स लेन्स यूज केल्यामुळे काय होईल, जवळून आलेले जे काय ऑब्जेक्टपासून आलेले रे आहेत ना त्यांच्यामधलं जे अंतर वाढलेलं होतं ते कॉन्व्हर्ज केलं जाईल, कमी केलं जाईल. आणि मग हे कॉन्व्हर्जिंग झालेले रे परत अगेन refraction through the eye lens, and after the refraction they will be made together on a retina. And my retina immediately send this message to the brain with the help of the optical nerve like the electrical signal. And when there is the interpretation of the image of that object on a brain, at this time you can see the nearby object clearly. म्हणजे to overcome this type of the defect you can use the spectacles having the convex lens having a some focal length. बघ आता बऱ्याच व्यक्तींना जवळचं क्लिअर दिसत नसेल पण दूरचं दिसते, पण प्रत्येकाला सारखंच फोकल लेंथ यूज करता येणार. विच विल बी डिपेंड्स अपॉन द मॅग्निट्यूड ऑफ दॅट हायपरमेट्रोपिया. जे काय असेल त्यानुसार आपल्याला यूज करावं लागेल. दी फोकल लेंथ ऑफ दी कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह अँड फोकल लेंथ ऑफ दी कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. म्हणून टू ओव्हरकम द मायोपिया यू कॅन यूज द स्पेक्टॅकल्स हॅव्हिंग द कॉन्केव्ह लेन्स हॅव्हिंग द फोकल लेंथ निगेटिव्ह. म्हणजे पॉवर त्याची निगेटिव्ह असेल. पण इथं to overcome the hypermetropia you can use the spectacles having the convex lens and focal length of the convex lens is positive. That means power of that lens is also be positive. That means to overcome these two types of the defects, for the myopia you can use the spectacles having the concave lens, and for to overcome the hypermetropia you can use the spectacles having the convex lens. The last defects of the human eye is nothing but the presbyopia. After the 40 years age of each person, म्हणजे 40 ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये होतंच काय, द फोकसिंग पॉवर ऑफ द आय लेन्स गोज ऑन डिक्रीजिंग
ड्यू टू द विकनिंग ऑफ द सिलॅरी मसल्स विथ देअर एजेस. की 40 ओलांडल्यानंतर काय होतं की विकनिंग ऑफ द सिलॅरी मसल्स काय होत जातात, वीक होत जातात. आणि मग पॉवर ऑफ द फोकसिंग पॉवर त्याची जी काय आहे, फोकसिंग पॉवर ऑफ द आय लेन्स डिक्रीजेस विथ देअर एजेस. जसं वय वाढेल तसं त्याची फोकसिंग पॉवर ऑफ द आय लेन्स गोज ऑन डिक्रीजिंग होते ड्यू टू द विकनिंग ऑफ द सिलॅरी मसल्स. आणि मग ड्यू टू द विकनिंग ऑफ द सिलॅरी मसल झाल्यामुळं काय होतं की फोकल लेंथ व्हॅरी होते. फोकल लेंथ जे काय चेंज दॅट मीन्स आय लेन्स कॅन चेंज द फोकल लेंथ कंटिन्युअसली. आणि मग हे होत असल्यामुळे काय, द पर्सन कॅन नॉट सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली. दॅट टाईप ऑफ द डिफेक्ट इन द ह्युमन आय इज नोन ॲज द प्रेस बायोपिया. मग जेव्हा एखादा ऑब्जेक्ट जवळ असेल तर त्या व्यक्तीला तो ऑब्जेक्ट दूर शिफ्ट झाल्यासारखा वाटतो. म्हणजे इफ द एनी ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ दॅट पर्सन बट ड्यू टू द डिफेक्ट इज ऑकर्ड इन द ह्युमन आय दॅट पर्सन कॅन सी दॅट ऑब्जेक्ट किंवा नियर बाय ऑब्जेक्ट शिफ्ट टू द अवे. त्याला दूर असल्यासारखा वाटतो. अँड दॅट टाईप ऑफ द डिफेक्ट इज ऑकर्ड इन द ह्युमन आय इज नोन ॲज द प्रेस बायोपिया. दॅट मीन्स आफ्टर द 40 years age of each person due to the weakening of the ciliary muscles, the focusing power of the eye lens goes on decreasing as per the age. Therefore, that person cannot see the nearby object clearly, or unable to see the nearby object clearly. मग आपल्याला माहिती आहे की when any person cannot see the nearby object clearly at this time, to overcome this type of the defect, you can use the spectacles having the which type of the lens? You can use the spectacles having the convex lens. आणि मग कॉन्व्हेक्स लेन्स यूज केल्यामुळे दॅट पर्सन कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली. ती व्यक्ती पाहू शकते. पण कधीकधी काय असेल की एखाद्या व्यक्तीला सुरुवातीला मायोपिया असेल, म्हणजे दॅट पर्सन कॅन नॉट सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली. पर्सन कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली बट कांट सी द किंवा अनेबल टू सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली. म्हणजे त्याला सुरुवातीलाच काय आहे, मायोपिया आहे. आणि आफ्टर द 40 years एज प्रेस बायोपिया झालेला असेल ड्यू टू द विकनिंग ऑफ द सिलॅरी मसल्स. अँड टू ओव्हरकम धिस प्रेस बायोपिया दॅट पर्सन कॅन यूज द स्पेक्टेकल्स हॅव्हिंग द कॉन्व्हेक्स लेन्स. आणि मायोपियामुळे त्याला कोणताही लेन्स यूज करावा लागेल, कॉन्केव्ह लेन्स. सुरुवातीला कॉन्केव्ह लेन्स यूज केला असेल, पण प्रेस बायोपिया झाल्यामुळे त्याला कोणता लेन्स यूज करावा लागेल, कॉन्व्हेक्स लेन्स. मग अशा वेळेस काय करणार तो, कॉन्व्हेक्स लेन्सचा एक स्पेक्टेकल्स तयार करणार का कॉन्केव्ह लेन्सचा एक स्पेक्टेकल तयार करणार का, नाही. तर त्यावेळेस तो काय करेल की दोन्हीही लेन्स जे काय आहे एकाच स्पेक्टॅकल्समध्ये यूज करेल. नियर बाय ऑब्जेक्ट पाहण्यासाठी त्या स्पेक्टॅकल्समध्ये असलेला जो लेन्स आहे, जे ग्लास आहे, त्या ग्लासच्या लोअर पार्टला असेल टू ओव्हरकम द प्रेस बायोपिया. आणि दूरचं पाहण्यासाठी अप्पर पार्टला जो काही लेन्स असेल त्या स्पेक्टॅकलमध्ये विथ द हेल्प ऑफ धिस लेन्स दॅट पर्सन कॅन सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली. इट इज नोन ॲज द, त्याला काय म्हणायचं, बायफोकल लेन्स म्हणायचं. बायफोकल लेन्समध्ये असणारा जो लोअर पार्ट आहे टू सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली आणि अप्पर पार्ट जो काय आहे टू सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली. म्हणजे टू ओव्हरकम दिस टाईप्स ऑफ द डिफेक्ट्स यू कॅन यूज द स्पेक्टॅकल्स हॅव्हिंग द convex lens and concave lens, and with the help of these lens easily you can see that object clearly. Today stop here.